अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, महाराजा यशवंतराव होळकरांचा विजय असो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, पडेकर साहेबांचा, पडेकर साहेबांचा, आज गोपीचंद इंदापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या धनगर जागर यात्रेला समर्थन देण्यासाठी सपोर्ट देण्यासाठी भव्य आणि दिव्य जागर मेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्यामध्ये उपस्थित माझे सहकारी माननीय शिवदासजी बिडगर, माननीय माऊली भाऊ वाघमोडे, माननीय बिलासजी वाघमोडे, माऊली भाऊ चौरे, माझे मित्र माननीय सचिन आरडे, माननीय आबासाहेब थोरात, युवा नेते गजानन वागसे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस अजित मासाळ, चिटणीस माननीय आकाश कांबळे, माझे दुसरे सहकारी माननीय बापूराव सोलनकर, अशोक भाऊ चोरमले, डायरेक्टर मार्केट कमिटी, युवा नेते भारतीय जनता पार्टीचे माननीय अण्णासाहेब काटे, भीमराव आरडे, अण्णासाहेब चोरमले, महेंद्र रेडके दादा, संजय नरुटे, विनोद आरडे, बाळासाहेब डोंबाळे, विष्णुपंत मकर, माननीय अनिताताई खरात, तानाजी नरुटे, रवी भाऊ, आबासाहेब बनगर, माननीय महेंद्रजी, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, चुकून कुणाचं नाव राहिलं असलं तर माफी मागतो। आणि तुम्ही सर्वजण बऱ्याच जणांनी मेळाव्याला जाऊ नका असा निरोप देऊन सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, बरोबर ना? आणि जागर यात्रेचा हेतूच हा आहे की एका बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाची केस हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि त्या केसचा सातत्यानं माननीय मधु शिंदे साहेबांच्या सोबत मी स्वतः पाठपुरावा करतोय आणि त्या पाठपुराव्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं जे काय धनगर समाजाच्या आरक्षणाच्या केसमध्ये आपल्याला अपेक्षित होतं ते सगळं राज्य सरकारच्या वतीनं 3 शपथपत्रावरती हायकोर्टामध्ये धनगरांच्या बाजूनं सरकारनं बाजू ठामपणे मांडलेली आहे। माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी त्याबद्दल धन्यवाद देईन, कारण कागदोपत्री करणं फार अवघड असतं, तोंडी सभेत काही बोलता येतं, परंतु सरकारनं शपथपत्रावरती भूमिका घेतली। कोर्टानं सोमवारी आपली तारीख होती, तर कोर्टानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर माननीय सदानंद अण्णा शिरदाळे हे पण उपस्थित आहेत, तर कोर्टानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या केससाठी अंतिम सुनावणीच्या 3 दिवसाच्या तारखा दिलेल्या आहेत। या 3 दिवसामध्ये हायकोर्टामध्ये धनगर केस शिवाय दुसरं कुठलंही कामकाज चालणार नाही। 3 दिवसामध्ये हा विषय पूर्ण संपेल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे कष्ट आहे, मेहनत आहे, बिरोबाचा, बाळूमामाचा, अहिल्यादेवींचा आशीर्वाद आहे, गेल्या 70 वर्षाच्या अन्यायाला वाचा फुटेल आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळेल अशी आपल्या सगळ्यांना खात्री आहे। हा आपला प्लॅन आहे।
कोर्टामध्ये केस लढणं प्लान ए, आणि म्हणून मी ठरवलं प्लान बी पण आपला तयार असला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या धनगरांची रस्त्यावरची लढाई लढणं, एकत्रित होणं, एकजूट होणं आणि राज्य सरकारला ताकद दाखवून देणं हा आपला प्लान बी आहे. म्हणून धनगर जागर यात्रेचं नियोजन मी संपूर्ण महाराष्ट्रभर केलं आहे. योग्य आहे का अयोग्य? आवाज येत नाही तुमचा. योग्य आहे का अयोग्य आहे? मी जेव्हा धनगर जागर यात्रा सुरू केली तेव्हा लांडग्याची सगळी पिल्लं कामाला लागली. माहित आहे ना लांडगा कोण आहे? माहित आहे ना? लांडग्याची पिल्लं सगळीकडे विष पेरायला लागली. काय पेरायला लागली? अरे गोपीचंद एका बाजूला म्हणतोय धनगरांची केस न्यायालयात प्रलंबित आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय धनगर जागर यात्रा काढतोय. म्हणून मी त्यांना 2 प्लान सांगितलं. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातला धनगर जागा होतो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या धनगरांच्या मध्ये एकजूट होते, एक मत होतं, तेव्हा तेव्हा प्रस्थापितांची झोप उडते. हे वाक्य कायम ध्यानात ठेवा. इतकी मोठी ताकद तुमच्यामध्ये आहे. 2014ला तुम्ही सगळे एकत्रित आला, सरकार उलटून गेलं. आलेल्या सत्ताधाऱ्यांनी कबूल केलं आम्ही धनगरांच्या मुळे, जे पडले त्यांनी कबूल केलं की आम्ही धनगरांच्या मुळे घरी बसलोय. अरे मग ही जर इतकी मोठी ताकद, इतकी मोठी शक्ती जर आपल्यामध्ये असेल तर आपण अन्याय कशासाठी सहन करतोय? काय कारण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या समोर आपली सभा आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून दिली तर गुलाम पेटून उठतो आणि बंड करतो. बरोबर का? तुम्हाला गुलामगिरीची किती वेळा जाणीव करून दिली तरी तुम्ही बंद का करत नाही? का पेटून उठत नाही? का तुम्हाला राग येत नाही? का तळ पायाची आग तुमच्या मस्तकात जात नाही? का हे तुम्ही एसटीडीच्या नादात किती दिवस गुरफटणार? एसटीडी म्हणजे काय? एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा. एसटीडीच्या गुलामगिरीतनं बाहेर पडा. एक दिवस तुम्ही राजा व्हाल. हे साहेब ताई दादा म्हणायचं सोडून द्या. इंग्रजांच्या काळात कशी गुलाम करण्यासाठी त्यांनी एक रचना केली होती, तशी या एसटीडीची ही रचना आहे. दादासाहेब आले, ताई साहेब आल्या, साहेब आल्या. रे साहेब आपला कोणी नाही, आपला साहेब एकच, डॉक्टर बाबासाहेब. एकच साहेब आपला. याच्या पलीकडे दुसरा तिसरा चौथा साहेब नाही आहे. बाबासाहेबांच्या मुळे आपण माणसात आहोत. आपल्या घरात बाबासाहेबांचा फोटो असला पाहिजे. मी हक्कानं सांगतो, कारण माझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे आणि मी रोज दर्शन घेतल्याशिवाय मी घरातनं बाहेर पडत नाही. कारण इतकी ताकद बाबासाहेबांनी आपल्याला दिली. आणि त्यामुळे साहेब हे म्हणणं सोडून द्या. हे दबावात राहायचं, त्यांना काय वाटेल, कोण काय म्हणतील, जवळच्यांना काय वाटेल. अरे ते जवळच्यांचं सोडून द्या. ते तिथं बुटं चाटतच बसले, त्यांचा नाक सोडून द्या. तुम्हाला जर राजकारती जमात व्हायची असेल, तुम्हाला जर हक्काचं आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल तर धनगरांच्या पुढे एकच पर्याय आहे की तुम्ही संघटित होणं, तुम्ही एकजूट होणं आणि निर्भीडपणे या प्रस्थापितांच्या विरोधात लढणं. त्याच्या पलीकडे दुसरा तिसरा चौथा पाचवा पर्यायच तुमच्या समोर शिल्लक नाही. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती करण्यासाठी आलोय. इंदापूरमध्ये आलोय त्यासाठी. अरे पुणे जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे? पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूला सगळे गुंटामंत्री आहेत. कोण आहेत लोक? कुठले आहेत लोक? धनगरांचं नुसतं आरक्षण ह्याने टाकलं नाही, धनगरांच्या जमीन ह्याने लाटल्या. पुणे परिसरामध्ये आणि जेजुरीच्या परिसरामध्ये होळकरांच्या आणि धनगरांच्या जमिनी होत्या. या प्रस्थापितांच्या जवळच्या बगलबच्च्यांनी लाटल्या. रामोशी समाजाची वतना, नरवीर राजे उमाजी नाईक, इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलेला राजा, रामोशी समाजाची वतन या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होती. ती वतन या बगलबच्च्यांनी सगळे लाटली, लुबाडली. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन महार वतनाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात होत्या. या पुणे जिल्ह्यामध्ये या प्रस्थापितांच्या जवळच्या लोकांनी ह्या लाटल्या. म्हणून नुसतं धनगर आरक्षणाची लढाई नाही, आमच्या ज्या जमिनी लाटल्या त्या सुद्धा जमिनी आम्हाला ह्यांच्याकडून परत काढून घ्यायच्या आहे. त्याच्यासाठी आपल्याला ताकदीने उभा राहावं लागल, एकजूट व्हावं लागल. अरे कागदोपत्री फेरफार करून जमिनी लाटल्यात, ते काही कुणाच्या अधिकृतपणे घेतलेल्या नाहीत.
म्हणजे ह्यांनी आमचं आरक्षण लाटलं, ह्यांनी आमच्या जमिनी लाटल्या, ह्यांनी आम्हाला राजकारणात पुढे येऊ दिलं नाही, ह्यांनी आमची शैक्षणिक प्रगती होऊ दिली नाही, ह्यांनी आम्हाला कुठल्याच विषयामध्ये सन्मान मिळवून दिला नाही. आणि मग तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे, याच पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये BK कोकरे नावाचा एका मेंढपाळाचा पोरगा उंडवडी गावातला, तो पोरगा पेटून उठला, या महाराष्ट्रामध्ये फिरला. तेव्हा ही साधनं नव्हती, 4 चाक्या फॉर्च्युनर, इंडिवर, नामुकंत ह्या गाड्या नव्हत्या. दुचाकी गाडीवरनं एक मेंढपाळाचा उच्च शिक्षित पोरगा जो इंजिनियर होता त्या काळातला, केमिकल इंजिनियर, 1 लाख रुपये पगाराची नोकरी होती, त्याला त्या नोकरीला लाट घातली आणि त्यानं सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना जागा केलं. काय म्हणून जागा केलं की अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं आम्हाला एसटी मध्ये आपला समावेश केलेला आहे, आपली अंमलबजावणी झाली नाही. एसटीचं आरक्षण आपल्याला न मिळाल्यामुळं राजकारणामध्ये आपले आमदार नाहीत, राजकारणामध्ये आपले खासदार नाहीत, शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण नाही. आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यशवंत सेनेच्या माध्यमातून स्वर्गीय BK कोकरे नावाच्या एका तरुण तडफदार उच्च शिक्षित इंजिनियरानं एक मोठी चळवळ उभा केली. यात्रा जत्रा खेडी पाडी वाड्या वस्त्या हा माणूस 2 व्हीलरवरती यायचा. मी शाळेत असताना त्यांना बघितलंय. यात्रांमध्ये धनगरांना आवाहन करायचा, बोकडं कापू नका, कापलेली बोकडं तर तुम्ही त्या बोकडाचं एक कातडं वर्गणी म्हणून तुम्ही यशवंत सेनेला द्या. लोक हजारो कातडी BK कोकरे साहेबांना द्यायची आणि मग त्यातनं हा वाक चळवळ चालवायचा. त्यांची मागणी होती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा. 80 ते 90चं हे दशक होतं. महाराष्ट्रामध्ये धनगरांना जाणीव करून दिली या माणसानं. आणि ही गोष्ट जेव्हा पवारांच्या लक्षात आली की BK कोकरे नावाचा एक धनगराचा पोरगा या महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्या दऱ्याखोऱ्यामध्ये जातोय, मेंढपाळांना एकत्रित करतोय, धनगरांना एकत्रित करतोय, धनगरांना त्यांच्या हक्काची अधिकारांची जाणीव करून देतोय. आणि मग फोडाफोडीमध्ये माहीर असणाऱ्या पवारांनी ते काय एक घर फोडलं का महाराष्ट्रामध्ये? अरे पहिल्यांदा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष फोडला, रिपाईचे तुकडे तुकडे केले, त्यामध्ये पवारांचा मोठा वाटा आहे. आणि ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ फोडली त्यांना BK कोकरेंची आणि धनगरांची चळवळ फोडायला जास्त काळ लागला नाही. त्यांनी आपल्यातलीच काही लोक पुढं करून ही चळवळ संपून टाकली. आणि 1990ला जी आमची मागणी होती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा, त्या बदल्यामध्ये संविधानात नसलेलं, महाराष्ट्र सोडून कुठल्याच देशात असं आरक्षण नसलेलं धनगर आणि धनगर सन्मान जी आहेत भटके विमुक्त त्यांच्यासाठी NT नावाचा प्रवर्ग तयार केला. आणि सगळ्यात मोठा धनगरांचा घात तिथं झाला. लोक म्हणाले साहेबांनी NT दिलं, साहेबांनी NT दिलं, साहेबांनी NT दिलं. आणि एसटीची आमची मागणी होती NT दिला. जर तेव्हा शरद पवारांनी धनगरांना एसटी म्हणून नोटिफाय केलं असतं तर 2023ला गोपीचंद पडळकरला महाराष्ट्रामध्ये धनगर जागर यात्रा काढायची गरज पडली नसती. 90ला तुम्ही आमचा घात केला. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला माझं आव्हान आहे, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. अरे हे आपला अधिकार आहे, आपण नव्यानं मागत नाही आहे, नव्यानं आपण काहीच मागत नाही, आपला ऑलरेडी आहे. अंमलबजावणीची मागणी करतोय. टीव्हीवरती वारंवार कुणीतरी येतोय धनगरांना आम्ही इथं येऊ देणार नाही, काय तुमच्या बापात जागीरदारी आहे का काय ना तुम्ही दिलाय. टीव्हीवरचे काही तज्ञ लोक बोलतात धनगरांना इथं समावेश देणार नाही. अरे आम्ही आहोत, आम्ही अंमलबजावणीची मागणी करतोय. आणि सरकारला हे आता सगळं पटलंय की धनगरांची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यामध्ये आलोय. मी तुमच्या यासाठी आलोय की जागा राहावा, पेटून उठा. आता ही रात्र वैर्याची आहे. धनगराच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची वेळ ही अत्यंत जवळ आली आहे. तुम्ही घरात झोपू नका, आपल्या पिढ्यान झोपल्या, आता झोपू नका. तुम्ही जागा राहिलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे. आणि असे फडतूस लोक कुणी काय सांगतात का नाही, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. अरे हा काय राजकीय कार्यक्रम नाही आपला. तुम्ही कुठल्या पक्षात काम करता, तुम्ही कुठल्या गटात काम करता, तुम्ही कुठल्या नेत्याशी काम, याच्याशी मला देणं घेणं नाही आहे. धनगर समाजासाठी सगळ्या पोट जाती विसरून, नाहीतर मी सेगर आहे, मी हटकर आहे, मी खोटेकर आहे, मी झेंडे आहे, मी मेंढे आहे, मी झाडी आहे, मी वराडी आहे, मी कुराडी आहे, मी ठेलारी आहे, मी सदगर आहे. माती होऊन जाईल तुमची.
एक धनगर आम्ही सगळे सारे एक आहोत, आमच्यात कुठलाही शाखाभेद नाही आहे. शाखाभेद करण्याचा प्रयत्न बरीच लोक करतायत, पण हे घातक आहे. आता जनगणना येईल 2024-25 ला 26 ला, तेव्हा तुम्ही जनगणना करायला आलेल्या त्या अधिकाऱ्याकडे स्पष्टपणे सांगा, मी हिंदू धनगर आहे. पोट जातीचा कुठेही तुम्ही उल्लेख करू नका, नाहीतर परत तुमच्यासाठी लढाई कोणी करणार नाही. हे तुम्ही बाजूला करून टाका, त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या जेवढे गट पडतील तेवढं या प्रस्थापितांना बरं आहे. कारण प्रस्थापित घाबरतो, भीतो. आणि तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत खंडोबा आहे, बिरोबा आहे. खंडोबाचा भंडारा ज्या ज्या बहुजनाच्या कपाळाला आहे तो आपला भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. ज्याच्या कपाळावरती भंडारा आहे, ज्याचा पिवळा कपाळावरती आहे, तो भटका विमुक्त, तो ओबीसी, तो मायनर ओबीसी आणि तो मागासवर्गीय, तो आपला सख्खा चुलत भाऊ, सख्खा मावस भाऊ, काय समजायचे सभा, पण तो आपला भाऊ आहे. आणि त्या सगळ्यांची एकजूट आपल्याला करायची आहे. या पवारांच्या विरोधात जर तुम्हाला लढायचं असेल तर एकटं लढून चालणार नाही. सगळ्यांची एकजूट करावी लागेल, एक मेळ करावा लागेल आणि या प्रस्थापितांच्या विरोधात व्यवस्थितपणे लढलं पाहिजे. मी वारंवार पवार का म्हणतोय, तुम्ही म्हणा हा सत्तेत पण नाही, इकडं पण नाही, तिकडं पण नाही, पण हा संभ्रम निर्माण करणारा माणूस आहे. चौंडीमध्ये आपलं उपोषण सुरू होतं. चौंडीमध्ये लेक आणि नातू गेला दोघं, आणि काय म्हणले मीडियाच्या समोर, धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, सरकार धनगरांच्या वरती अन्याय करताय. बघितलं का नाही टीव्हीला? तुम्हाला बरं वाटलं असेल रे, आपल्यासाठी झाटायला लागली ती. असं वाटलं का नाही? भावनिक वगैरे झाला का तुम्ही? साहेबांचं अख्खं घर कामाला लागलंय धनगरांना आरक्षण द्यायला. इकडं चौंडीत म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या, आणि तिकडं सिन्नरमध्ये, तुमच्या जिल्ह्यात सिन्नरमध्ये आदिवासींची एक हक्क परिषद झाली. तिथं पवार काय म्हणते, आदिवासी मध्ये कुणालाही घुसू देणार नाही. चौंडीत म्हणते धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, आणि तिकडे जाऊन म्हणते आदिवासी मध्ये आम्ही कुणाला घुसू देणार नाही, आदिवासींचे हक्क आम्ही संरक्षित करणार. हा प्रकार. आणि म्हणून खरं बोला. मी नेहमी खरं बोलतो, मी स्पष्ट बोलतो. त्यामुळे माझ्यावरती अटॅक पण 2 वेळा केले, तुम्ही सगळ्यांनी बघितलं की त्यांना आता शोषण झालंय. महाराष्ट्रातला आता जागर यात्रा सुरू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हायकोर्टचा निकाल तर आपल्या बाजूला येईल. जर तो काय तिकडं काय उलट सुलट झाला तरी सुद्धा आपण सगळेजण संघटित होऊन एका ताकदीनं सरकारकडे मागणी करू की राज्य सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटीचा दाखला देण्याची प्रक्रिया ही राज्य सरकारने केली पाहिजे. त्यासाठी सगळे आपण एकत्रित येऊ, त्या सगळे आपण एक ताकद लावू. आणि म्हणून 22 तारखेला आपला आरेवाडीला दसरा मेळावा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला मोठी कलाटणी देणारा आरेवाडीचा दसरा मेळावा 22 तारखेला आहे. आज 16 तारीख आहे. 4-5-6 दिवसानंतर तुम्ही सगळे इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी तिकडे या, आरेवाडीला गर्दी लोकांनी या. आपण तर इकडे तिकडे जात राहतो ना, मोठ्या संख्येत, हजारोच्या संख्येने या. आजूबाजूच्या तालुक्यांना निमंत्रण द्या, सगळ्यांना निरोप द्या की कसल्याही परिस्थितीत आरेवाडीला जायला लागतं. मित्रांनो, आज पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा, किती संख्या आहे आपली? किती संख्या आहे? काय मिळालं तुम्हाला? अरे आम्ही गेम चेंजर आहोत. आम्हाला जास्तीत जास्त काय मिळतं? झडपीचं तिकीट. जास्तीत जास्त काय मिळतं? पंचायत समितीचं तिकीट. एखादा सभापती झाला का 2 पिढ्याचं मतदान ते घेतात. आम्ही तुम्हाला सभापती केलं, आम्ही तुम्हाला झडपीचं तिकीट दिलं, बरोबर? हे का असं झालं? का आपण मागास राहिलो? एका घरातले 4-4, 5-5 आमदार झाले, 6-6, 7-7 वेळा झाले. अख्ख्या जिल्ह्यात तुमचे आमदार किती झाले? मोजा, हिशोब करा, संख्या बघा, किती आमदार झाले, किती टर्म झाल्या. विचार कधी येतो की नाही? 28 लोक फक्त आपली या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आमदार झाली. किती लोक? 28 माणसं तर या राज्यातल्या 4 घरात झाली असतील. त्याचा बाप झाला असेल, आजोबा झाला असेल, आई झाली असेल, आजी झाली असेल, पोरगा झाला असेल, पुतण्या झाला असेल. अशी 4 घरं जर काढली तर त्यात 28 जणांची संख्या मिळेल. 4 घरं एका बाजूला आणि 2 कोटी समाज दुसऱ्या बाजूला. ही राजकारणातली तुमची नामची परिस्थिती आहे, ही तुमची नामची अवस्था आहे. वापगाव मध्ये आपला किल्ला का नाही ताब्यात दिला पवारांनी? राष्ट्रवादीमध्ये जी कोण लोक काम करते त्यांना माझा सवाल आहे, अरे यशवंतराव होळकरांचा जन्म झालेला वापगावचा किल्ला जो सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलाय,
ज्या वाड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अनेक वेळा मुक्काम झालाय, ती वास्तू आपल्यासाठी महत्वाची आहे का नाही? ती वास्तू आपल्यासाठी प्रेरणादायी आहे का नाही? मग त्या वास्तूसाठी आपण लढा उभा केल्यानंतर ती वास्तू आपल्या ताब्यात का नाही दिली याचा नीटपणे विचार करा. कारण तुम्हाला तो जो इतिहास आहे तो कळला नाही पाहिजे. तो वाडा नेस्तनाबूत झाला पाहिजे, तो वाडा पडला पाहिजे. होळकरांचं जे पराक्रमाची जी चिन्ह आहे ती तुम्हाला दिसली नाही पाहिजे. यासाठी पवारांनी नेहमी भूमिका घेतली. पण तरी सुद्धा मी शांत बसत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावरती मी राज्य सरकारकडे पाठपुरावा केलाय. आता राज्य सरकार तो वाडा ताब्यात घेतंय आणि राज्य संवर्धित इमारत म्हणून घोषित करतंय आणि त्याच्यावरती मोठं पैसे लावून महाराजा यशवंतराव होळकर यांना साजेचं स्मारक पुणे जिल्ह्यातल्या वापगाव मध्ये करताय. करणं गरजेचं आहे का नाही? तुम्हाला बाजूला लगेच अहमदनगर जिल्हा आहे. आम्ही मागणी केली की पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाव द्या. पवारांचं सरकार असतं तर दिलं असतं का? दिलं असतं का? सरकारनं घोषणा केली, सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं. 2004 पासूनची मागणी होती, सोलापूरच्या विद्यापीठाला नाव द्या. नाही दिलं. आपण जेव्हा अखेरचा लढा आंदोलन केलं, राज्य सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं. ह्या साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत. अरे एखाद्या चौकात झेंडा लावला तर मारामाऱ्या होते, पोलीस स्टेशनला जावं लागतं. किती वाद तयार होतात समाजामध्ये. इतक्या मोठ्या ताकदीनं आहे. आता आपल्या सगळ्यांचा शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न धनगर आरक्षण अंमलबजावणीचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतोय की आता सगळे एकत्र या, एका ताकदीनं या. माझं पद, माझी आमदारकी फार महत्वाचा विषय नाही आहे. या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेपुढं जर एसटीचा दाखला आम्हाला मिळाला तर महाराष्ट्रामध्ये हजारो गोपीचंद काही दिवसामध्ये तयार होतील. एवढी ताकद या आरक्षणामध्ये आहे. इतकी ताकद आरक्षणामध्ये आहे. आणि एवढा अन्याय कुणावर झाला नाही या राज्यामध्ये. धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झाला ना तेवढा अन्याय कुणावरती झाला नाही. अरे धनगरांचे तालुके बघून पाणी दिले नाहीत. तुमच्या इंदापूर तालुक्यातल्या लाकडीपासून तरंगवाडीपर्यंतच्या गावात काय आहे? काय परिस्थिती आहे? बाबीर पासूनची गावं, नावी नावाचं गाव आहे, रुईचं गाव आहे, पाणी आहे का? माळशिरस तालुक्यातली धनगरांची गावं, पाणी आहे? मंगळवेढा तालुक्यातली 35 धनगरांची गावं, पाणी आहे? जत तालुक्यातल्या पूर्व भागात धनगरांची सगळी 65 गावं आहेत. आता त्याला 1000 कोटी रुपये दिले. हे मी काही भागांचा तुम्हाला परिस्थिती सांगतोय. का नाही पाणी मिळालं? का नाही दिलं? कारण तुम्हाला दाबून ठेवायचं. बारामतीतली 44 गावं हे सगळ्या राज्यात डंका पेटवतात. बारामतीत हे केलं, बारामतीत ते केलं, अमुक केलं, तमुक केलं. आता टँकर चालू आहे तिथं. कोण बोलतंय त्यावर? कोण विचार करतंय? का नाही बोलत? हे दबावात राहणं बंद करून टाका. मी आता त्यांच्या विरोधात किती वर्ष झालं बोलतोय. काय माझं घर काढलं? काय करते तुम्ही? बोला ना ताकदीनं. अशा फाटक्या नोटा राज्यभर बोलत राहते. मी लक्ष देत नाही कुठं. इथं या तिथं या बघतो, कुठं मी त्याला दाद देत नाही. मी सगळीकडे फिरत असतो. पुण्यात येऊन दाखवा असं कुठं तर मी वाचलं टीव्हीवरती. मी जाऊन मग 5-10 वेळा कार्यक्रम करतो. कोण आडवं उभं कुठं मला दिसलं नाही. ही तुम्हाला भीती घालायची प्रक्रिया आहे. घाबरायचं काय कारण आहे? अरे एकटा यशवंतराव लढला, एकटा. जेव्हा ते पुण्यात आले होते ना, पुण्यातनं जेव्हा त्यांच्या भावाला हत्तीच्या पायाखाली दिलं तेव्हा यशवंतराव एकटे चालत जेजुरी गडावरती आलते. आणि जेजुरी गडावरून त्यांचाच तिथं मंदिर, त्यांच्या ताब्यातलं मंदिर, त्यांचा हिशोब करणारा सुद्धा घाबरला होता, वळण द्यायला तयार नव्हता. इतका मोठा पराभव झालाय. मग त्याने एक उसरा घोडा तिथून घेतला आणि नागपूर मार्गे इंदोरला गेले. एकटा यशवंतराव होळकर, ज्यांच्यानं कुठलं राजवरस्त नसतं, राजगादी नव्हती, ते तिथं गेले. सगळ्या भटक्या मुक्तांना गोळा केलं. बिल्लांना, पेंढाऱ्यांना, रामोसी समाजाला, सगळ्या समाजाला गोळा केलं, सैन्य उभा केलं आणि परत चालून आले ते पुण्यावरती. जर एकटा यशवंतराव होळकर इतकं करत असेल आणि आम्ही यशवंतराव होळकरांचं नाव घेत असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव घेत असेल, सुभेदार मल्हारराव होळकरांचं नाव घेत असेल, तर या प्रस्थापितांना गाडायला तुम्हाला किती वेळ लागेल? तुम्ही जरा जागं व्हा. मी पाया पडून तुम्हाला सांगतो. माझा वैयक्तिक यात काही स्वार्थ नाही आहे. तुम्ही जागं व्हा. तुम्हाला सन्मान मिळेल, तुम्हाला सन्मानाची खुर्ची मिळेल, तुम्हाला सत्तेची पदं मिळतील की ज्यातून तुम्ही लोकांची कामं करचाल. इतर समाज तुमच्याकडे बघतायत मोठा भाऊ म्हणून, धनगर काहीतरी करेल आमच्यासाठी. सगळे असे ना बघतायत तुमच्याकडं. तुम्ही लिडरशिप करा गाववाड्यातल्या भटक्या विमुक्तांच्यासाठी, ओबीसींच्या साठी, मायनर ओबीसींच्या साठी, गरीब मराठा समाजासाठी.
ही नेतृत्व करण्याची ताकद तुमच्याकडे आहे, ती धमक तुमच्यामध्ये आहे. ते तुम्ही सगळ्यांनी पुढवून केलं पाहिजे ना. नाहीतर आम्हीच नुसतं रडायचं त्याचा उपयोग नाही आहे. आता आपण धनगड राज्यामध्ये नाही हे सरकारकडून सिद्ध करून घेतलंय. आपली लढाई निम्मी संपली. धनगड राज्यात नाही, इथंच. आता जी लोक येऊन बोलतात ना टीव्ही वरती, त्यांचं चिंता करू नका. ती 10% लोक आहेत आदिवासी जमातीतली. किती? 10%. 90% लोकांना अजून एसटीचा दाखलाच मिळाला नाही. 90% लोकांना. धनगरांसारखं 33 जमाती आहेत की त्यांना दाखला मिळाला नाही, हे कुणाला माहितच नाही. याच्यावरती कुणी बोलत नाही. सरकारकडे मी स्वतः पाठपुरावा करतोय की 45 आदिवासी जमातीपैकी 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमाती या महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांना धनगरासारखा त्यांना सुद्धा दाखला मिळाला नाही. परंतु त्यांची लोकसंख्या मोजून त्या लोकसंख्येच्या बळावरती ते आमदार होतात, खासदार होतात, त्यांच्या मंत्रिमंडळात जातात. केंद्राचा निधी, राज्याचा निधी, शिक्षणातली टक्केवारी